एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण ह्याच्या आधीच्या भागामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ह्याच्याबद्दल चर्चा केली. हे गोल्स 17 जे गोल्स आहेत त्याच्याबद्दलही आपण चर्चा करून हे जे गोल्स आहेत त्यांचा आणि ग्रामविकासाचा संबंध कसा आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. जेव्हा आपण या गोल्स बद्दल बोलत होतो तेव्हा एक असा मुद्दा तिथे मांडला गेलेला होता की शाश्वत विकासासमोर काही आव्हानं आहेत. सो आत्ताच्या या भागामध्ये आपण शाश्वत विकासासमोरील काही प्रमुख जी आव्हानं आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिलं जे आव्हान जे शाश्वत विकासाच्या आड येऊ शकतं ते म्हणजे युद्ध आणि संघर्ष. जेव्हा देशांमध्ये युद्ध होतात आणि संघर्ष होतात तेव्हा शाश्वत विकास घडणे कठीण आहे. हे तुम्हाला अनेक उदाहरणांवरनं तुम्हाला आधी पण जर उदाहरणं माहिती असतील त्याचा विचार तुम्ही करू शकता किंवा सध्या परिस्थितीमध्ये सुद्धा अशा काही उदाहरणं घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खरंच जेव्हा संघर्ष होत असेल तर विकासही घडणार नाही, शाश्वत तर घडणारच नाही. त्यामुळे युद्ध आणि संघर्ष हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. दुसरं आव्हान आहे उपयुक्तता आणि उपलब्धता. शाश्वत विकास कार्यक्रम राबवण्याची देशाची क्षमता हा एक प्रश्न आहे की हे कार्यक्रम आहेत पण तो देश ते राबवू शकतो का? मग विकसनशील देशांना टिकाऊ नसलेल्या पद्धतींपासून दूर जाण्यास मदत करण्यासाठी त्यांना विकसित राष्ट्रांकडून समर्थन आणि आर्थिक मदत मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. तिसरी एक समस्या जी आपल्याला दिसून येते ती म्हणजे सरकारी समस्या. काही जे सरकार आहेत ते शाश्वत विकास प्रकल्प राबवण्यासाठी टाळाटाळ करतात. ते पर्यावरणीय समस्यांऐवजी तात्काळ गरजांना प्राधान्य देतात आणि त्यावर लक्ष केंद्रित करतात. म्हणजे ते ठरवतात की ही गरज आत्ताची आहे, पर्यावरणाचा पुढे काय होईल त्याचा ते विचार न करता ती जी काही गरज आलेली असते त्या क्षणी तिच्याकडे ते लक्ष देतात. उदाहरणार्थ काही सरकार जीवविशेष इंधन म्हणजे फॉसिल फ्युएल ज्याला म्हणतो त्या उद्योगांना प्रोत्साहन आणि समर्थन देतात कारण त्यांना वंचित स्थानिक समुदायांना आधार देण्यात महत्वपूर्ण भूमिका घ्यावी लागते. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF जो अहवाल आहे त्याचा अंदाज असा आहे की जागतिक GDPच्या 6.5% म्हणजे 5.2 ट्रिलियन असे 2017 मध्ये जीवशेष इंधन सबसिडीवर म्हणजे नकारात्मक बाह्य परिस्थितीसह खर्च करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 2015 पासून $0.5 ट्रिलियन वाढ झालेली आहे. असं जेव्हा आपण बघतो तेव्हा कसं तो जे फॉसिल फ्युएल आहे ते कसं आपल्याला होणार आहे, त्याचा नाशच होणार आहे. चौथी जी समस्या आहे ती आहे गरिबी, उपासमार आणि बेरोजगारी. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गरिबी संपवणे आहे, बरोबर आहे, परंतु हे आव्हानात्मक आहे आणि त्याच वेळी या समस्येत योगदान देणाऱ्या इतर समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. म्हणजे गरिबी ही काय नुसतीच गरिबी नसते, त्याच्यासाठी काही कारणं असतात, त्याच्यावरती काम करणं सुद्धा महत्वाचं आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगातील 648 दशलक्ष लोक म्हणजेच जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 8% लोक अत्यंत गरिबीत जगतात. याचा अर्थ काय होतो माहितीये का तुम्हाला? याचा अर्थ त्यांचा उदरनिर्वाह अमेरिकन डॉलर्स 2.15 पेक्षा कमी पैशात ते भागवतात. इमॅजिन करा, हे खूप मोठं संकट आहे. दुसरं जे पुढची जी समस्या आहे ती म्हणजे आर्थिक संकट. करोना व्हायरस हा जो साथीचा रोग आपल्या सर्व देशभर किंवा खंडभर महामारीनंतरच्या आर्थिक संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पण आपण हे बघत असतो की करोनामुळे किती डेव्हास्टेशन झालेलं आहे. जेव्हा जगभरात आर्थिक समस्या असतात तेव्हा सर्वात गरीब लोकांना सर्वात जास्त धोका असतो. देश व्यापाराद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात, त्यामुळे एका देशात जे घडते त्याचा अप्रत्यक्षपणे इतरांवरती परिणाम होऊ शकतो आणि झालेला आहे, हे सुद्धा आपण करोनाच्या काळात बघितलेलं आहे. पुढची एक समस्या आहे ती म्हणजे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण आव्हाने सादर करू शकते. अर्थातच, कारण जगातील लोकांची संख्या जशी जशी वाढत जाते तसतसे अन्न, पाणी, ऊर्जा, जमीन यासारख्या संसाधनांची जी मागणी आहे ती वाढत जाते. परिणामी नैसर्गिक संसाधनाचे अतिशोषण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढते, ज्यामुळे हवामान बदलास हातभार लागतो. ग्लोबल वॉर्मिंग जे आपण सारखं त्याच्याबद्दल चर्चा करत आहोत. एक पुढचं आव्हान सगळ्यांच्या समोर आहे ते म्हणजे भ्रष्टाचार. हे अतिशय दुर्दैवी आहे की भ्रष्टाचारामुळे शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण अडथळे निर्माण होतात. कारण ते महत्वपूर्ण प्रकल्प आणि सेवांसाठी उद्देशित संसाधने दुसरीकडे वळवतात, ज्यामुळे काय होतं, चुकीचं वाटप होतं आणि अकार्यक्षमता वाढते. राष्ट्रांमध्ये असलेला अविश्वास ही आणखीन एक आव्हान आहे. राष्ट्रांमधील विश्वासाचा अभाव शाश्वत विकासामध्ये अडथळे निर्माण करतो, कारण तो सहकार्यामध्येच अडथळे निर्माण करतो. बरोबर आहे, जे गरिबी आणि हवामान बदलासारख्या सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हे सहकार्यच जिथे नसेल तिथे शाश्वत विकास घडूच शकणार नाही. मग पुढे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा निधीची कमतरता, पैसा नसणे, शाश्वत विकासासाठी निधीची कमतरता आणखीन एक अडथळा आहे. यामुळे महत्वाचे प्रकल्प पूर्ण होण्यास सारखा विलंब होतो. अत्यावश्यक सेवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध होतात किंवा पर्यावरण संवर्धनात अडथळा निर्माण होतो आणि हरित तंत्रज्ञानाचा अवलंब कमी प्रमाणात केला जातो. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने होणारी प्रगती कशी होते? अतिशय धीम्या गतीने, व्हेरी स्लोली. त्यामुळे हेही एक खूप मोठं संकट आहे. हवामान बदल हे तर संकट आहेच. हा एक आव्हान आहे आपल्या सगळ्यांसमोर. हवामान संकट विद्यमान आव्हाने वाढवून व नवीन आव्हाने निर्माण करून शाश्वत विकासावर खोलवर परिणाम करतात. वाढणारे जागतिक तापमान आणि टोकाच्या हवामान घटकांमुळे जैविक परिसंस्था, शेती, जलस्रोत हे काय होतात? विस्कळीत होतात, ज्यामुळे अन्न आणि पाण्याची कमतरता निर्माण होते आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतो. आता ही जी सगळी आव्हानं मी सांगितली ती जागतिक स्वरूपाची, ग्लोबल, दीज चॅलेंजेस आर ऑन अ ग्लोबल लेवल. इथे हा भाग समाप्त झालेला आहे. धन्यवाद.